त्यानंतर जर आपण सॅलिव्हरी ग्लँडमध्ये जर बघितलं तर सॅलिव्हरी ग्लँड असोसिएटेड विथ माउथ कॅव्हिटी lying in the wall of mouth cavity, 4 pair of salivary gland in the rat which secrete the digestive juice saliva. सॅलिव्हरी ग्लँड त्या ठिकाणी काय करते, जर रॅटमध्ये जर बघितलं तर रॅटमध्ये 4 पेअर ऑफ सॅलिव्हरी ग्लँड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ती जी सॅलिव्हरी ग्लँड आहे तर ती सॅलिव्हरी ग्लँड त्या ठिकाणी काय करते, सलायवाचं सिक्रेशन करते. सलायवा जर बघितला तर सलायवामध्ये काय असतं ते अमायलेज नावाचा एन्झाईम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो किंवा टायलिन नावाचा जो एन्झाईम आहे तो एन्झाईम त्या ठिकाणी काय असतो त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. दीज एन्झाईम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द डायजेशन ऑफ द फूड. फूडचं त्या ठिकाणी काय करतो तो टेम्पररी त्या ठिकाणी काय करतो डायजेशन करतो. जे स्टार्च असेल तर स्टार्चचं त्या ठिकाणी काय करतो तो ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो. म्हणजे कार्बोहायड्रेटचं त्या ठिकाणी काय करतो तो ब्रेकडाऊन करतो. त्यानंतर जर बघितलं आपण फॅरिंग्स जर बघितला आपण तर माउथ कॅव्हिटीचा जो पोस्टेरियरचा जो पार्ट आहे तर त्या पोस्टेरियरच्या पार्टमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, फॅरिंग्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि जी रिस्पॅरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम कॉमन जी रिस्पॅरेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर त्या ठिकाणी काय असतं, जे फॅरिंग्स आहे तर ते फॅरिंग्सचं तिथे काय फॅरिंग्स त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. पोस्टेरियर पार्ट ऑफ द माउथ कॅव्हिटी अँड कॉमन चेंबर ऑफ रिस्पॅरेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. फॅरिंग्स इज कम्युनिकेटेड विथ इसोफॅगस. त्यांचं जे फॅरिंग्स आहे तर फॅरिंग्स हे कशाला कनेक्ट झालेलं त्या ठिकाणी इसोफॅगसला कनेक्ट झालेलं असतं. फॅरिंग्स कशाला कनेक्ट झालेलं त्या ठिकाणी इसोफॅगसला त्या ठिकाणी काय होतं ते कनेक्ट होतं. त्यानंतर जर बघितलं आपण तर त्यानंतर आपण इसोफॅगस जर बघितलं तर इसोफॅगस काय एक लॉंग नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. डायग्राममध्ये जर बघितलं आपण त्याला या ठिकाणी बघा डायग्राम दिलेली डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ रॅटची या ठिकाणी डायग्राम दिलेली. डायग्राममध्ये जर बघितलं तर ते जे इसोफॅगस आहे तर इसोफॅगसचं स्ट्रक्चर आपल्याला यामध्ये क्लिअरली दिसतं. इसोफॅगस कसं आहे त्या ठिकाणी एक लॉंग नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, स्ट्रेट ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे की ते जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय आहे की जे स्टमक आहे तर स्टमकला त्या ठिकाणी काय झालेलं ते कनेक्ट झालेले आणि त्याचं जे ओपनिंग आहे तर ते कुठे होतं, स्टमकमध्ये त्या ठिकाणी काय होतं तो त्या ठिकाणी ओपन होतो. इसोफॅगस जर बघितलं आपण त्या ठिकाणी लॉंग नॅरो डायलेटेड स्ट्रेट ट्यूब ओपन इन टू द स्टमक. त्या ठिकाणी ते जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी ओपन कुठे होतं, स्टमकमध्ये ते त्या ठिकाणी काय होतं ओपन होतं. लुमेन ऑफ इसोफॅगस इज रिड्यूस ड्यू टू फोल्डिंग ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑफ स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियल विच कंटेन म्युकस ग्लँड सिक्रीट म्युकस फॉर फूड लुब्रिकेशन. तर यामध्ये जर बघितलं आपण तर इसोफॅगसमध्ये जर बघितलं तर इसोफॅगस या ठिकाणी काय एक लॉंग नॅरो ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये काय प्रेझेंट आहे एक हायली फोल्डेड स्ट्रक्चर त्यामध्ये प्रेझेंट आहे. फोल्डेड म्युकस मेम्ब्रेन त्यामध्ये प्रेझेंट आहे की जे त्यामध्ये स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम सेल त्यामध्ये प्रेझेंट असतात. तर त्या ज्या स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम सेल्स आहे तर त्या सेल त्या ठिकाणी फूडचं ॲब्सॉर्प्शन करत नाही, कारण त्या ज्या सेल्स आहेत त्या काय स्क्वॅमस टाईपच्या आहे, त्या फूडचं तिथे ॲब्सॉर्प्शन करत नाही, ॲसिम्युलेशन करत नाही. त्याच्यामध्ये काय असतं हायली फोल्डेड स्ट्रक्चर असतं. ते जे इसोफॅगस आहे इंटरनली जर बघितलं आपण त्याला तर त्याच्यामध्ये हायली फोल्डेड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी फूडचं ॲब्सॉर्प्शन करत नाही. त्या ठिकाणी काय होतं इसोफॅगसमध्ये पेरिस्टार्सिस होतं. पेरिस्टार्सिस दॅट मीन्स इसोफॅगसचं तिथे काय होतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं आणि ते जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे तर त्यामुळे काय होतं ते फूड थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे काय केलं जातं ब्रेक केलं जातं आणि ज्यावेळेस रिलॅक्स होईल त्यावेळेस ते फूड काय होतं पुढे ढकललं जातं. म्हणजे स्टमकमध्ये त्याला काय केलं जातं पास केलं जातं. इसोफॅगसमधून ते जे फूड आहे तर ते फूड काय होतं रॅपिडली स्टमकमध्ये काय केलं जातं पास केलं जातं, कारण त्यामध्ये काय असतं म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असतं आणि ते जे म्युकस मेम्ब्रेन आहे तर त्या म्युकस मेम्ब्रेनमुळे ते जे फूड आहे ते फूड वेट होतं आणि एकदम रॅपिडली त्याला स्टमकमध्ये काय केलं जातं पास केलं जात नाही. कारण फूड रॅपिडली का पास होतं, कारण तिथे कुठल्याही प्रकारची ॲब्सॉर्प्टिव्ह सेल प्रेझेंट नाही त्यामध्ये.
जर ॲब्सॉर्प्टिव्ह सेल प्रेझेंट असेल तर ते जे फूड आहे ते फूड रॅपिडली तिथनं ट्रान्समिट झाले नसतं किंवा पासेज झालं नसतं त्याचं. त्यानंतर जर बघितलं आपण इसोफॅगस नंतर जर बघितलं आपण तर स्टमक जर बघितलं आपण रॅटचं तर स्टमक हे काय 2 पार्टमध्ये त्या ठिकाणी डिवाईड झालेली. फर्स्ट वन इज अ कार्डियक स्टमक अँड द सेकंड वन इज पायलोरिक स्टमक. मोस्ट डायलेटेड बॅग लाईक स्ट्रक्चर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. स्टमक कसं एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं, थिन वॉल्ड अँड स्ट्रॉंगली राउंडेड लेफ्ट पार्ट इज कॉल्ड द कार्डियक स्टमक. कार्डियक स्टमक कसं आहे त्या ठिकाणी थिन वॉल्ड आहे, स्ट्रॉंगली राउंडेड लेफ्ट पार्ट इज कॉल्ड कार्डियक स्टमक अँड द थिक वॉल्ड नॅरो राईट पार्ट कॉल्ड एज पायलोरिक स्टमक. कार्डियक स्टमक कोणत्या साईडला प्रेझेंट आहे? कार्डियक स्टमक प्रेझेंट इन अ लेफ्ट पार्ट अँड पायलोरिक स्टमक जर बघितलं पायलोरिक स्टमक कुठे प्रेझेंट आहे? राईट पार्टला त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. पायलोरिक स्टमक कसं आहे? थिक वॉल्ड स्टमक आहे ते. The wall of stomach contain gastric glands which secrete the gastric juice containing pepsin and renin and hydrochloric acid. म्हणजे काय तर स्टमकमध्ये जर बघितलं आपण यांचं जे स्टमक आहे तर स्टमकमध्ये जर बघितलं आपण तर स्टमकमध्ये काय असतं ते काही डायजेस्टिव्ह ग्लँड त्याच्यामध्ये काय असतात ते प्रेझेंट असतात ते नेमली कॉल्ड ॲज गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये जर बघितलं तर त्या ज्या गॅस्ट्रिक ग्लँड आहेत त्या गॅस्ट्रिक ग्लँड काय करतात ते पेप्सिन आणि रेनिन आणि त्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिडचं त्या ठिकाणी काय करतं सिक्रेशन करतात ते. तर जी पेप्सिन आहे तर पेप्सिनला पर्टिक्युलर टाईप ऑफ सेल आहे की ती सेल त्याला काय करते सिक्रेट करते. पेप्सिनला त्या ठिकाणी काय करते गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये त्या ठिकाणी चिप सेल प्रेझेंट असते. गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये काय असते चिप सेल प्रेझेंट असते. ती चिप सेल त्या ठिकाणी काय करते पेप्सिन नावाचं जो एन्झाईम आहे तर त्या एन्झाईमला त्या ठिकाणी काय करते सिक्रेट करते. ॲक्च्युअली पेप्सिन हा काय एक ॲक्टिव्ह फॉर्म आहे, तो त्या ठिकाणी एक इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये काय होतो सिक्रेट होतो आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्यावेळेस त्याच्याबरोबर बाइंड होईल त्यावेळेस तो काय होतो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये काय होतो कन्वर्ट होतो. म्हणजे पेप्सिनोजेनच्या फॉर्ममध्ये सिक्रेट होतो आणि त्याला काय केलं जातं पेप्सिनमध्ये कन्वर्ट केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यानंतर ऑक्सेंटिक सेल प्रेझेंट असते गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये. ऑक्सेंटिक सेल ऑर द परायटल सेल ती सेल त्या ठिकाणी काय करते हायड्रोक्लोरिक ॲसिडचं त्या ठिकाणी काय करते सिक्रेशन करते. म्हणजे हे जे एन्झाईम्स आहेत तर हे एन्झाईम्स रिक्वायर्ड कशासाठी पेप्सिन काय काम करतो त्या ठिकाणी प्रोटीनचं त्या ठिकाणी काय करतो डायजेशन करतो. प्रोटीनला त्या ठिकाणी काय करतो हायड्रोलाइज करतो ब्रेकडाऊन करतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड जर बघितलं तर हायड्रोक्लोरिक ॲसिड त्या ठिकाणी काय करतो की जे म्युकस जे स्टमकचं जे वॉल आहे तर त्या स्टमकचं जे वॉल आहे त्या स्टमकचे वॉल किंवा जे म्युकस मेम्ब्रेन आहे तर ते म्युकस मेम्ब्रेन त्या ठिकाणी काय करतं हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून स्टमक वॉलला काय करतं त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. आणि जी ऑक्सेंटिक सेल आहे किंवा परायटल सेल आहे तर ती त्या ठिकाणी काय करते हायड्रोक्लोरिक ॲसिडला त्या ठिकाणी काय करते हायड्रोक्लोरिक ॲसिडला त्या ठिकाणी काय करते सिक्रेट करते. हायड्रोक्लोरिक ॲसिड त्या ठिकाणी काय करतो स्टमकमध्ये ॲसिडिक pHला त्या ठिकाणी मेंटेन करून ठेवण्याचं काम करतो. तर हे बघितलं आपण स्टमकमध्ये बघितलं. त्यानंतर जर बघितलं आपण तर त्यानंतर आहे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर बघितलं आपण रॅटमध्ये जर बघितलं तर रॅटमध्ये स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन असतो. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर बघितलं आपण तर ते जे स्मॉल इंटेस्टाईन आहे या ठिकाणी बघा डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे इथे दिसतं आपल्याला डायग्राममध्ये स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट यामध्ये दिसते डिओडेनम. स्मॉल इंटेस्टाईनचा सगळ्यात सुरुवातीचा जो पार्ट आहे तो कोणता आहे डिओडेनम. त्यानंतर इलियम म्हणजे 2 पार्टमध्ये त्यामध्ये काय झालेले स्मॉल इंटेस्टाईन डिवाईड झालेले डिओडेनम इलियममध्ये त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन डिवाईड झालेले. ह्युमनमध्ये जर बघितलं तर डिओडेनम जिझोनम आणि इलियममध्ये ते डिवाईड झालेलं असतं. डिओडेनममध्ये जर बघितलं डिओडेनम त्या ठिकाणी काय एक हायली फोल्डेड इंटरनली जर बघितलं तर इंटरनली ते कसं आहे एक हायली फोल्डेड मेम्ब्रेन आहे का त्यामध्ये काय असतं ते खूप सारे ॲब्सॉर्प्टिव्ह सेल प्रेझेंट असतात. त्या ज्या ॲब्सॉर्प्टिव्ह सेल्स आहे तर त्या ॲब्सॉर्प्टिव्ह सेल्स त्या ठिकाणी काय करतात ते पुढचं त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम करतात. ते पुढचं त्या ठिकाणी काय करतात ते ॲब्सॉर्प्शन करतात. ते मोस्टली जे पुढचं ॲब्सॉर्प्शन आहे किंवा पुढचं जे कंप्लीट डायजेशन आहे तर ते कंप्लीट डायजेशन कुठे होतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं.
पुढचं कंप्लीट डायजेशन कुठे होणार आहे? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्या ठिकाणी काय होतं? पुढचं कंप्लीट डायजेशन होतं. का? कारण त्या ठिकाणी काय होतं की जे इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे, तर ते स्मॉल इंटेस्टाईनच्या पार्टमध्ये काय होतं? लिव्हर आणि पँक्रियाज यांचे जे डक्ट आहे, तर त्या डक्ट त्या ठिकाणी काय होतं? ती ओपन होतात. ती स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं? लिव्हर आणि पँक्रियाजचे जे डक्ट आहे, तर त्या डक्ट त्या ठिकाणी काय होतात? ती ओपन होतात. ते लिव्हरमध्ये असणारा जो बाईल ज्यूस आहे किंवा लिव्हरमध्ये असणारं जे एन्झाईम्स आहे, तर ते एन्झाईम्स आणि पँक्रियाजमध्ये असणारे जे एन्झाईम्स, तर हे एन्झाईम्स त्या ठिकाणी काय होतात? ते इंटेस्टाईनमध्ये येऊन त्या ठिकाणी काय होतात? ते कलेक्ट होतात. ते आणि इंटेस्टाईनमध्ये येऊन ते काय करतात? ते फूडवरती काय करतात? ॲक्शन करतात. ते जे फूड आहे ते त्या फूडला त्या ठिकाणी काय करतात? ते डायजेस्ट करतात. ते फूडवरती एन्झायमॅटिक ॲक्शन करतात. ते आणि ते फूडचं कंप्लीट ब्रेकडाऊन करतात. फूडचं त्या ठिकाणी कंप्लीट डायजेशन करतात. ते नंतर ते जे फूड आहे ते त्या फूडला काय केलं जातं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब केलं जातं आणि फूडचं त्या ठिकाणी काय होतं? कंप्लीट डायजेशन होतं. फूडचं डायजेशन करण्यासाठी लिव्हर आणि पँक्रियाज हे जे दोन ग्लँड आहेत, तर त्या दोन ग्लँडचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कारण ह्या जे दोन ग्लँड आहेत, तर ह्या दोन ग्लँडमधून निघणारे जे एन्झाईम्स आहेत, ते एन्झाईम्स त्या ठिकाणी काय होतात? ते त्या फूडवरती येऊन काय होतात? ते ॲक्ट होतात. ते फूड कुठे असणारे त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे, ड्युडेनमचा पार्ट आहे किंवा इलियमचा जो पार्ट आहे, तर त्यामध्ये त्या ठिकाणी काय असेल? फूड असेल आणि त्या फूडवरती येऊन तेथे काय होतं? ते हे जे एन्झाईम्स आहेत, तर ते एन्झाईम्स त्यांची ॲक्शन त्या ठिकाणी करतात. ते नेमली त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पँक्रियाज असेल, तर पँक्रियाजमध्ये पँक्रेटिक एन्झाईम्स त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. ते जे पँक्रेटिक एन्झाईम ट्रिप्सिन असेल, केमोट्रिप्सिन असेल, लायपेज असेल किंवा अदर डिफरंट काइंड ऑफ एन्झाईम्स असेल, तर ते एन्झाईम्स येऊन त्याच्यावरती काय करतात? ते ॲक्शन करतात. ते त्यानंतर जर बघितलं आपण स्मॉल इंटेस्टाईन बघितलं आपण, स्मॉल इंटेस्टाईन हायली फोल्डेड असतं, रगी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ॲब्सॉर्प्टिव्ह सेल प्रेझेंट असतात की जे त्याच्यामध्ये काय करतात? ते ॲब्सॉर्प्शन करतात. ते पुढचं निमली कॉल्ड एज विलाय, त्यांना काय म्हणतो आपण? ते जे मायक्रोविलाय आहे किंवा हायली फोल्डेड स्ट्रक्चर आहे, तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? विलाय म्हणतो आपण त्याला. लार्ज इंटेस्टाईनमध्ये जर बघितलं तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय प्रेझेंट आहे? दोन पार्टमध्ये लार्ज इंटेस्टाईन डिवाइड आहे, कोलन आणि रेक्टममध्ये त्या ठिकाणी काय लार्ज इंटेस्टाईन काय डिवाइड झालेले. यामध्ये जर बघितलं आपण तर लार्ज इंटेस्टाईन टू पार्ट्स, कोलन आणि रेक्टम्स. दी कोलन इज अ शॉर्टन पार्ट शो इंटरनली डायगोनल फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन. इंटरनली जर बघितलं तर इंटरनली ते कसं असतं? त्या ठिकाणी डायगोनल फोल्ड त्यांच्यामध्ये असतात. ते म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. ॲट द जंक्शन ऑफ इलियम अँड कोलन देर इज ए लार्ज सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिकम. त्या दोन्हींच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं? सिकम प्रेझेंट असतं. इलियम आणि कोलन यांच्या दोन्हींच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? यांच्या दोन्हींच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? सिकम प्रेझेंट आहे. बिकॉज रॅट्स अँड माईस आर हर्बिव्हरस ॲनिमल्स ब्रेक डाऊन द सेल्युलोज. ते काय करतात? ते सेल्युलोजचं त्या ठिकाणी काय करतात? ते ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. ते कारण रॅट्स त्या ठिकाणी काय? बिकॉज रॅट्स अँड माईस आर हर्बिव्हरस, ते त्या ठिकाणी काय? हर्बिव्हरस आहे. लार्ज इंटेस्टाईन बघितलं आपण, स्मॉल इंटेस्टाईन बघितलं, त्यानंतर ॲनस. लास्टचा पार्ट जर बघितला आपण तर लास्टच्या पार्टमध्ये त्या ठिकाणी काय? ॲनस. ॲनस त्या ठिकाणी काय? रेक्टम इज अ लॉंगर पोर्शन विथ स्मूथ वॉल, रेक्टम ओपन टू द एक्सटेरियर पार्ट, एक्सटेरियर बाय ॲनस. त्यानंतर डायजेस्टिव्ह ग्लँड जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये, डायजेस्टिव्ह ग्लँड जर बघितलं तर डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर प्रेझेंट आउटसाइड द ॲलिमेंटरी कॅनॉल. ॲलिमेंटरी कॅनॉलच्या आउटसाईडला त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट असतात. डायजेस्टिव्ह ग्लँड कोणते आहे त्यांच्यामध्ये? सॅलिव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पँक्रियाज ह्या त्यांच्यामध्ये काय? डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. यांचा त्यामध्ये रोल काय? यांचा रोल जर बघितला आपण त्यांच्यामध्ये तर ते जे डायजेस्टिव्ह ग्लँड आहे, सॅलिव्हरी ग्लँड जर बघितलं तर सॅलिव्हरी ग्लँड माउथ कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे किंवा बकल कॅव्हिटीमध्ये सॅलिव्हरी ग्लँड प्रेझेंट आहे. 4 पेअर ऑफ सॅलिव्हरी ग्लँड त्यांच्यामध्ये असतात. ते आणि दिस 4 पेअर्स ऑफ सॅलिव्हरी ग्लँड त्या काय करतात? ते सलायवाचं सिक्रेशन करतात. ते म्हणजे त्यांच्यामध्ये अमायलेज नावाचा एन्झाईम असतो किंवा टायलिन नावाचा एन्झाईम्स असतो की तो एन्झाईम्स त्या ठिकाणी काय करतो? फूडवरती ॲक्शन करतो, फूडचं ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो, स्टार्चला हायड्रोलाइज करण्याचं काम करतो किंवा जे कार्बोहायड्रेट आहे ते कार्बोहायड्रेटचं त्या ठिकाणी काय करतो? ब्रेकडाऊन करतो.
त्यानंतर जर बघितलं लिव्हर जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये लार्ज डार्क ब्राउन ग्लँड लाईंग बिलो द डायफ्रॅगम अँड मेडअप ऑफ राईट अँड लेफ्ट लोब. लिव्हरचे फंक्शन जर त्या ठिकाणी जर बघितले आपण, लिव्हरचे काय काय फंक्शन आहे, सिक्रिट बाईल ज्यूस विच न्यूट्रलायझेस ॲसिडिटी ऑफ फूड. बाईल ज्यूसचं सिक्रेशन करतो तो. त्यानंतर फूडची जी ॲसिडिटी आहे तर ॲसिडिटीला त्या ठिकाणी काय करतो, न्यूट्रलाइज करण्याचं काम करतो. इमल्सिफाईज फॅट्स अँड स्टिम्युलेट पेरिस्टार्टिक मुवमेंट. आता इम्पॉर्टंट फंक्शन जर बघितलं आपण त्याचं, तर तो त्या ठिकाणी काय करतो, फॅटचं इमल्सिफिकेशन करतो. लिव्हर त्या ठिकाणी काय करतं, ते जे फॅट्स आहे तर ते फॅटचं त्या ठिकाणी काय करतो, तो इमल्सिफिकेशन करतो. स्टिम्युलेट द पेरिस्टार्टिक मुवमेंट. जी पेरिस्टार्टिक मुवमेंट आहे तर पेरिस्टार्टिक मुवमेंट त्या ठिकाणी काय करतो, स्टिम्युलेट करतो. लिव्हर त्या ठिकाणी काय करतो, स्टमकमध्ये पण त्या ठिकाणी काय होते, पेरिस्टार्टिक मुवमेंट होते. पेरिस्टार्टिक मुवमेंट दॅट मीन्स म्हणजे काय, तर स्टमकमध्ये काय होतं, पार्शियली त्या ठिकाणी काय केलं जातं, स्टमकमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन केलं जातं. पेरिस्टार्सिस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. जसं युसोफॅगसमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत होतं, त्यामुळे ते जे फूड आहे तर ते फूड थोड्याफार प्रमाणामध्ये ब्रेक होत होतं आणि नंतर ते पुढे ढकललं जात होतं स्टमकमध्ये. स्टमकमध्ये पण काय होतं, स्टमकचं पण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. तर ही जी पेरिस्टार्टिक मुवमेंट आहे तर त्या पेरिस्टार्टिक मुवमेंटला त्या ठिकाणी काय करतो, लिव्हर स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. इट स्टोअर शुगर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. लिव्हरमध्ये काय केलं जाते, शुगरला त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये शुगरला त्या ठिकाणी काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं लिव्हरमध्ये. इट ब्रिंग्स द प्रोसेस ऑफ डिॲमिनेशन. डिॲमिनेशनची प्रोसेस केली जाते म्हणजे रिमूव्हल ऑफ ॲमिनो ग्रुप. प्लेज ए रोल इन स्टोरेज ऑफ हिमोग्लोबिन ऑफ ब्लड. ब्लडमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, हिमोग्लोबिनला स्टोअर करून ठेवलं जातं. ब्लडमध्ये काय केलं जातं, हिमोग्लोबिनला स्टोअर करून ठेवलं जातं. हे काम कोण करतं, त्या ठिकाणी लिव्हर करतो. लिव्हर प्लेज ए रोल इन स्टोरेज ऑफ हिमोग्लोबिन ऑफ ब्लड. ब्लडमध्ये काय केलं जातं, हिमोग्लोबिनला स्टोअर करून ठेवलं जातं. शो डिटॉक्सिफिकेशन म्हणजे एखादा टॉक्झिक सबस्टन्स जर बॉडीमध्ये गेला असेल तर त्या टॉक्झिक सबस्टन्सला न्यूट्रलाइज केलं जातं. परत तो त्या ठिकाणी नॉर्मल कंडिशनला आणता येतो. ते जे फंक्शन आहे तर ते फंक्शन पण त्या ठिकाणी कोण करतं, लिव्हर करतो. इट शोज द डिटॉक्सिफिकेशन. सिक्रिट्स अँटीकोॲग्युलंट स्टोअर विटॅमिन ए, बी, डी आणि आयर्न. तो काय करतो, त्या ठिकाणी विटॅमिन स्टोअर करून ठेवण्याचं काम करतो. ए, बी, डी आणि आयर्न यांना त्या ठिकाणी काय करतो, स्टोअर करून ठेवतो. इट डिस्ट्रॉईज ओल्ड आणि वॉर्न आउट इरिथ्रोसाईट. जी ओल्ड इरिथ्रोसाईट आहे किंवा जी ओल्ड इरिथ्रोसाईट आहे तर तिला त्या ठिकाणी काय करतो, तो डिस्ट्रॉय करून टाकतो. त्यानंतर जर बघितलं आपण पँक्रियाजचं फंक्शन जर बघितलं तर पँक्रियाजमध्ये काय असतं, ते खूप सारे पँक्रियाटिक एन्झाईम्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ते पँक्रियाज बोथ एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड. पँक्रियाज काय आहे, पँक्रियाज एक डुप्लेक्स ग्लँड आहे. तर त्याचा रोल त्या ठिकाणी काय, डायजेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कारण पँक्रियाज जर बघितलं आपण तर पँक्रियाज एक लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. आणि त्या लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये काय असतं, ते बोथ एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन ग्लँड त्यांच्यामध्ये काय असतं, ते प्रेझेंट असतं. ते एक्झोक्राईन ग्लँडमध्ये जर बघितलं आपण, त्यांच्यामध्ये जर एक्झोक्राईन ग्लँड जर बघितलं तर एक्झोक्राईन ग्लँडमध्ये त्या ठिकाणी काय असतं, ते डक्ट प्रेझेंट असतात. ते एक्झोक्राईन ग्लँडमध्ये काय असतं, ते डक्ट प्रेझेंट असतात. एंडोक्राईन ग्लँडमध्ये डक्ट ॲब्सेंट असतात, ते डक्टलेस असतात. ते कारण त्याच्यातनं काय होतं, हार्मोनचं सिक्रेशन होतं एंडोक्राईन ग्लँडमधनं. एक्झोक्राईन ग्लँडमध्ये जर बघितलं आपण तर एक्झोक्राईन पार्ट इन्क्लूड ॲसिनाय विच सिक्रीट पँक्रियाटिक ज्यूस कंटेनिंग ट्रिप्सिन, अमायलोप्सिन, स्टिप्सिन, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. तर ही जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ते काय करतात, त्या ठिकाणी सिक्रीट करण्याचं काम करतात. ते एक्झोक्राईन पार्ट इन्क्लूड ॲसिनाय विच सिक्रीट पँक्रियाटिक ज्यूस कंटेनिंग ट्रिप्सिन, अमायलोप्सिन अँड स्टिप्सिन डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. तर हे त्या ठिकाणी काय डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे. पँक्रियाटिक ज्यूसमधनं ते काय केलं जातं, ते सिक्रेट केलं जातं. ते ट्रिप्सिन, अमायलोप्सिन आणि स्टिप्सिन. त्यानंतर
द नेचर ऑफ पँक्रियाटिक ज्यूस इज अल्कलाईन. जे पँक्रियाटिक ज्यूस आहे किंवा पँक्रियाटिक एन्झाईम्स आहे तर त्याचं त्या ठिकाणी नेचर कसं आहे, अल्कलाईन नेचरचे असतात ते. तर हे जे ट्रिप्सिन, अमायलोप्सिन आणि स्टिप्सिन आहे तर हे काय होतं, ते जे इंटेस्टाईनमधलं जे फूड आहे तर त्या फूडवरती जाऊन ते काय होतं, ते ॲक्ट होतं ते. आता यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. यांचा रोल त्या ठिकाणी इम्पॉर्टंट कसा आहे की पँक्रियाजमध्ये काय प्रेझेंट आहे, पँक्रियाटिक डक्ट प्रेझेंट आहे. आणि ती जी पँक्रियाटिक डक्ट आहे तर ती डक्ट ओपन कुठे होते, इंटेस्टाईनमध्ये त्या ठिकाणी काय होते, ओपन होते. आणि ती जी डक्ट आहे तर ती डक्ट काय करते, हा जो पँक्रियाटिक ज्यूस आहे तर ह्या पँक्रियाटिक ज्यूसला काय करते, कॅरी करते आणि इंटेस्टाईनमध्ये पोचवते. इंटेस्टाईनमध्ये जाऊन ते काय होतं, ते फूडवरती ॲक्ट होतात, फूडवरती त्यांची ॲक्शन करते आणि त्या फूडचं त्या ठिकाणी काय होतं, कंप्लीट डायजेशन होतं. तिथे ट्रिप्सिन, अमायलोप्सिन, स्टिप्सिन हे जे एन्झाईम्स आहेत तर ते काय होतात, त्या फूडवरती जाऊन ॲक्ट होतात. त्या फूडचं कंप्लीट त्या ठिकाणी काय करतात, ते ब्रेकडाऊन करतात, कंप्लीट त्या ठिकाणी डायजेशन करतात ते. त्यानंतर जर बघितलं एंडोक्राईन पार्ट जर बघितलं आपण तर एंडोक्राईन पार्ट कॉल्ड आयलेट्स ऑफ लँगरहन्स. एंडोक्राईन पार्ट जर बघितला आपण त्यांचा तर एंडोक्राईन पार्ट कॉल्ड ॲज आयलेट्स ऑफ लँगरहन्स. अँड आयलेट्स ऑफ लँगरहन्स हा काय त्यांचा पँक्रियाचा काय एक एंडोक्राईन पार्ट आहे. आणि तो जो आयलेट्स ऑफ लँगरहन्स आहे ते त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, काही पर्टिक्युलर टाईप ऑफ सेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, नेमली कॉल्ड ॲज अल्फा अँड बीटा सेल्स. दिस सेल्स आर सिक्रीट इन्सुलिन अँड द ग्लुकॅगॉन. बट यामध्ये फक्त काय दिलेलं आहे की इन्सुलिनचं त्या ठिकाणी काय केलं जातं, इन्सुलिनला सिक्रीट केलं जातं. इन्सुलिन इज द हार्मोन विच कॅन सिक्रीट द अल्फा सेल्स. आयलेट्स ऑफ लँगरहन्सचा जो पार्ट आहे तर तो पार्ट त्या ठिकाणी काय करतो, इन्सुलिनचं सिक्रेशन करतो. आणि इन्सुलिन त्या ठिकाणी काय करतो की जे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे तर त्या कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमला त्या ठिकाणी काय करतो, मेंटेन करण्याचं काम करतो. म्हणजे काय, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमला त्या ठिकाणी मेंटेन करतो म्हणजे काय, ब्लड ग्लुकोज लेवलला त्या ठिकाणी काय करतो, तो मेंटेन ठेवण्याचं काम करतो. इन्सुलिन काय करतो, ती जी ब्लड ग्लुकोज लेवल आहे, ब्लड ग्लुकोज लेवल किंवा ब्लड शुगर्स आहे तिला त्या ठिकाणी काय करतो, मेंटेन ठेवण्याचं काम करतो. कोण, इन्सुलिन. त्यानंतर फूड आणि फिडिंगमध्ये जर बघितलं, हे बघितलं आपण त्यांचं डायजेस्टिव्ह ग्लँड बघितल्या. डायजेस्टिव्ह ग्लँडमध्ये आपण सॅलिव्हरी ग्लँड, लिव्हर, त्याच्यानंतर पँक्रियाज ह्या 3 इम्पॉर्टंट ग्लँड त्यांच्यामध्ये बघितल्या. यामध्ये लिव्हर आणि पँक्रियाज, लिव्हरमधून निघणारी हिपॅटिक डक्ट, पँक्रियाजमधून निघणारे पँक्रियाटिक डक्ट, ह्या दोन्ही डक्ट त्या ठिकाणी काय होतात, ते एकमेकाला कनेक्ट होतात. ते पँक्रियाटिक डक्ट आणि हिपॅटिक डक्ट आर कनेक्टेड टुगेदर ईच अदर अँड दीज आर कॉल्ड द हिपॅटोपँक्रियाटिक डक्ट. ती जी डक्ट आहे, दोन्ही डक्ट ज्यावेळेस एकमेकाला कनेक्ट होईल तर त्यांच्यापासून एक कॉमन डक्ट तयार होती आणि दिस कॉमन डक्ट कॉल्ड ॲज हिपॅटोपँक्रियाटिक डक्ट. आणि ती जी हिपॅटोपँक्रियाटिक डक्ट आहे तर ती हिपॅटोपँक्रियाटिक डक्ट त्या ठिकाणी काय होते, इंटेस्टाईनमध्ये येऊन त्या ठिकाणी काय होते, इंटेस्टाईनला येऊन कनेक्ट होते. आणि इंटेस्टाईनमध्ये काय करते, दोन्ही ज्यूस त्या ठिकाणी काय करते, इंटेस्टाईनमध्ये त्या ठिकाणी काय करते, रिलीज करते. आणि त्या फूडवरती जाऊन ते काय होतं, ते त्यांची ॲक्शन करतं. ते फूड अँड फीडिंग मेकॅनिझममध्ये जर बघितलं आपण तर रॅट इज प्रायमरीली ए हर्बिव्होरस. रॅट त्या ठिकाणी काय प्रायमरीली हर्बिव्होरस ॲनिमल आहे, बट इट हॅज ऑल्सो बिकम अ ओमनिव्होरस टू सम एक्सटेंट. रॅट त्या ठिकाणी काय हर्बिव्होरस पण आहे आणि ओमनिव्होरस पण आहे. हर्बिव्होरस म्हणजे काय करतो, त्या ठिकाणी काय करतो, जे प्लांट आहे किंवा जे त्या ठिकाणी जर बघितलं तर जे फूड आहे तर त्या फूडवरती त्या ठिकाणी काय करतो, फीड करतो. दस द रॅट फूड इन्क्लूड बोथ प्लांट अँड ॲनिमल्स मटेरियल, हेन्स कॉल्ड द ओमनिव्होरस. त्यांना ओमनिव्होरस का म्हणलं त्यांनी, कारण रॅट त्या ठिकाणी काय करते, दोन्ही पण प्लांट आणि ॲनिमल दोन्हीवरती पण ते फीड करतात, ते म्हणून ते काय त्या ठिकाणी ओमनिव्होरस आहे. हर्बिव्होरस मीन्स ॲनिमल फीड एक्सक्लुझिव्हली ऑन द प्लांट मटेरियल. हर्बिव्होरस म्हणजे काय, ते जे ॲनिमल्स आहे किंवा तो जो रॅट आहे तो फक्त काय करतो, प्लांट मटेरियलवरतीच त्या ठिकाणी काय करतो, फीड करतो. इट gnaws its food by these chisel shaped incisor and cut into smaller pieces. ते जे फूड आहे तर ते फूडला ते काय करतं, त्या ठिकाणी स्मॉलर पीसेसमध्ये काय करतो, कट करतो. स्मॉल पीसेस ऑफ फूड आर साईज बाय द मोबाईल लिप्स अँड पास इन टू द माउथ कॅव्हिटी. हिअर द फूड इज मॅस्टिकेटेड बाय द मोलार टीथ
The tongue moves the food in such a way that fresh pieces of food are brought in between the molar for grinding. ते जे फूडचे पीसेस आहे त्या फूडचे पीसेसचं त्या ठिकाणी काय केलं जातं, ग्राइंडिंग केलं जातं बाय मोलार टीथ. ती जे मोलार टीथ आहे ते त्या मोलार टीथच्या साहाय्याने ते जे फूड आहे ते त्या फूडचं तिथे ग्राइंडिंग केलं जातं आणि त्याला त्या ठिकाणी टंगवरती त्या ठिकाणी काय केलं जातं, tongue moves the food in such a way that the fresh pieces of food are brought in between the molar for grindings. तर ही आज आपण या ठिकाणी काय बघितली, रॅटची त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आज आपण डिस्कस केली आणि त्यामध्ये आपण रॅटचं सेक्स्युअल डायमॉर्फिझमसुद्धा बघितलं. आज आपण सेक्स्युअल डायमॉर्फिझम त्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये काय काय डिफरन्स असतो. त्यानंतर आज आपण तिची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण ॲलिमेंटरी कॅनॉल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड ही दोन्ही पण यामध्ये काय केलं आपण डिस्कस केलं. उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी रिस्पायरेटरी सिस्टीम ऑफ रॅट डिस्कस करणार आहोत.